आजच्या मननासाठी जो वचन आम्ही निवडलेलं आहे ते असं आहे की प्रेषितांचे कृत्य याचा 20वा अध्याय आणि त्याच्यातलं 35वं वचन. ते असं आहे, मी वाचत आहे आपणासाठी. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. प्रियांनो, या प्रेषितांच्या कृत्यामध्ये जे त्याचा लेखक डॉक्टर लूक आहे हे आपल्याला माहीत आहे, परंतु हे जे वाक्य आहे ते संत पाऊल म्हणत आहे आणि शिष्यांना सांगत आहे की जसं मी इतरांची सेवा करण्यासाठी स्वतः श्रम करत होतो आणि दुर्बलांना सहाय्य करत होतो, तसेच तुम्ही सुद्धा करा, यामध्ये जास्त धन्यता आहे. हिंदीमध्ये असा शब्द आहे तो, लेने से देना धन्य है, लेने से देना धन्य है. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रात अध्याय मत्तई याच्या 5व्या अध्यायामध्ये पाहतो की डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त धन्य कोण आहेत त्यांच्याविषयी तो स्वतः सांगत आहे. त्याच्यामध्ये सुरुवात अशी आहे, त्यावेळेस तो तोंड उघडून बोलू लागला आणि त्याच्यात आपल्याला त्या अध्यायात 1 ते 11 वचनामध्ये 9 वेळा धन्य हा शब्द ऐकायला मिळतो. जे वेगवेगळे शब्द आम्हाला तिथे पाहायला मिळतं आणि त्यांची धन्यता तिकडे नमूद केलेली आहे. आणि ह्या आता ऐकलेल्या वाचलेल्या वचनामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जास्त धन्यता देण्यामध्ये आहे, घेण्यामध्ये नाही. आणि म्हणून आपण सुद्धा देण्यामध्ये जास्त भाग घ्यावा. आणि यासाठी आपण आजच्या मननामध्ये या वचनावरती मनन करत असताना घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे या वचनावरती मनन करत असताना 4 मुद्दे आपण वेळेच्या आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिला मुद्दा आहे, पवित्र शास्त्रातील पूर्वकालीन लोक कशा प्रकारे देण्यामध्ये अग्रसर होते, पुढे पुढे होते. त्यांनी आपल्याला पाहायला मिळतं, आढळतं पवित्र वचनामध्ये की लोक देण्यामध्ये पुढे होते. सर्वात पहिलं म्हणजे सृष्टीची निर्मिती झाल्यावर पृथ्वीवरील सर्वात पहिली फॅमिली, फर्स्ट फॅमिली ऑन अर्थ, पृथ्वीवरील जे पहिलं कुटुंब आहे त्यांची मुलं सुद्धा देण्यामध्ये होते. आपल्याला उत्पत्ती 4 आणि 34 मध्ये दिसतं की कायन आणि हाबेल यांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलं होतं, म्हणजे ते देत होते. दुसरं आपल्याला पाहायला मिळतं, ताबडतोब लगेच आपण पुढे जाऊया, की त्याच्यामध्ये ज्यावेळेस मोशेनी दर्शन मंडपासाठी कामासाठी लोकांना आवाहन केलं, त्यावेळेस टॅबरनकल ऑफरिंग्स म्हणजे दर्शन मंडपासाठी लोकांनी आपली अर्पणं आणली. त्यावेळेस त्यांनी आपल्या मनापासून इच्छा झाली तसे वेगवेगळे सोन्याचे रुपयाचे दागिने आणले. त्यामध्ये नथे, कोंडले, मुद्रिका, कंकणे असे वेगवेगळे दागिने होते. आणि स्त्रियांनी स्वतःच्या हाताने विणलेले असे तलम सणाचे कापड आणि वेगवेगळ्या वस्तू जे मंडपासाठी लागतील अशा वस्तू त्यांनी अतिशय स्फूर्तीने आणले, स्वे इच्छेने आणले. आणि पुढे आपण जर पाहिलं की ज्यावेळेस मंदिर बांधायचं होतं त्यावेळेस दाविदाने स्वतः आपलं जेवढं धन होतं, सोने, रुपये, लाकूड आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवश्यक असे लोखंड, पितळ सर्व काही मंदिरासाठी अर्पण केलेलं आहे. आणि पहिले इतिहास याचा 29वा अध्याय, त्याच्यात 2 वचनं आहेत, 9 आणि 17. त्यामध्ये लिहिलेलं आहे, स्वतः दाविदाने व लोकांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वेच्छेने परमेश्वरास अर्पणे आणली. आणि हे अर्पणे लोकांनी दिलं ते पाहून राजा दावीद याला मोठा हर्ष झाला, असा शब्द तिकडे आपल्याला आढळतं. म्हणजे त्यांनी दिलं ते हर्षाने दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण अख्ख्या पवित्र शास्त्रात वेगवेगळे असे उदाहरणं आहेत, आपण सगळ्या पाहू नाही शकत वेळेच्या अभावी, परंतु श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाने आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि दिलेलं सुद्धा आहे. दुष्काळाच्या काळात ज्यावेळेस एलिया त्या सारफत येथील विधवेकडे जातो, विधवेने मागे पुढे काही विचार न करता तिचे शेवटचं जेवण होतं, शेवटचं राहिलेलं पीठ होतं, थोडंसं तेल होतं, परंतु देवाच्या माणसाने तिला मागितल्याबरोबर तिने ते त्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ती विधवा दिसते आणि गरीब बाह्य आहे, परंतु तिने दिलेलं आहे. पुढे आपल्याला नवीन करारामध्ये असं पण आढळायला मिळतं की मार्कमध्ये 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या भांडाराजवळ गेला मंदिराच्या, त्यावेळेस लोक कशा प्रकारचे दानं अर्पण करत होते ते आपल्याला आढळून येतं. आणि त्यावेळेस मोठे मोठे श्रीमंत लोक मंदिरामध्ये भांडारात अर्पण आणत होते, परंतु एक विधवा ती गरीब होती, तिच्या हातातल्या फक्त 2 टोल्या होत्या. मराठीमध्ये बायबलमध्ये एक दमडी असा शब्द विचार. तिचं उदरनिर्वाहाचं सर्व दिवसाचं सर्व उदरनिर्वाहाची ती कमाई होती, परंतु तिने सुद्धा ते पूर्णपणे भांडारात टाकलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की सर्व काही ज्यांनी दिलं त्या सर्वापेक्षा श्रेष्ठ दान या विधवेचं आहे. आणि म्हणून या अशा प्रकारे आपल्याला पवित्र शास्त्रात देण्यासाठी लोक अग्रेसर होते, देत होते, सारखे देत होते, मागे पुढे न विचार करता. आणि यामध्ये काही भेटवस्तू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक भेटवस्तू देत होते. ते भेटवस्तू कसे देत होते? सर्वात पहिलं आपण ज्यावेळेस पाहिलं, अब्राहम आपल्या सेवकाला पाठवतो रिबेकाला मुलगी शोधण्यासाठी, तेव्हा त्या सेवकाने रिबेकेला सोन्या चांदीचे दागिने दिले आणि तिचा भाऊ आणि तिची आई यांना सुद्धा असे शब्द आहे, बहुमोल वस्तू दिल्या. आणि हे जे देणं आहे ते आनंदाने देणं आहे, स्वखुशीने देणं आहे, असं आपल्याला दिसतं. उत्पत्तीच्या 45व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस योसेफाला त्याचे भाऊ भेटायला येतात, तेव्हा योसेफ त्या प्रत्येक भावाला एक एक नवा पोशाख देतो. आणि तिथे असं नमूद केलं आहे, परंतु तो बन्यामीनस त्याने 300 रुपये आणि 5 नवे पोशाख दिले. म्हणजे पहा, त्याची प्रीती त्या बन्यामीनावर होती आणि म्हणून अधिक त्याने दिलं. जितकं तुम्ही प्रभूवर प्रीती कराल तितकं तुम्ही अधिक प्रभूला द्याल. आणि म्हणून या अजून एकदा आपल्याला पाहायला मिळतं, आठवा, शाऊल हा राजा होण्यापूर्वी, म्हणजे इस्रायलाचा पहिला राजा शाऊल, त्याचे गाढवं हरवली होती. आता शोधायला चालला होता, शोधायला निघाला तर त्याच्याकडे जे होतं नव्हतं ते संपलं होतं. आणि मग तो गड्याला म्हणतो, अरे आपल्याला देवाच्या माणसाला जाऊन विचारूया. आणि पण देवाच्या माणसाकडे जायला आपल्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही, आपल्याकडे जे होते ते भाकरी संपलेले आहेत. तेव्हा तो गडी म्हणत आहे, तुम्ही पुन्हा घरी वाचा नंतर, की तो गडी म्हणत आहे, माझ्यापाशी पाव शेकेल रुपये आहे. म्हणजे पहा, गडी देण्यासाठी तो सुद्धा तयार. आणि त्याने पाव शेकेल चांदी आपल्या शाऊलाला दिले आणि शाऊलाने त्या देवाच्या सेवकाला दिलेला आहे. आणि अशी जी पद्धत होती त्यावेळेस, की देवाच्या माणसाला किंवा देवाच्या मंदिरात जाताना काही ना काहीतरी घेऊन जाणं योग्य होतं. आणि अबिगैल विषयी आपण पाहतो, अबिगैल ज्यावेळेस दाविदाला भेटण्यास सामोरी गेली त्यावेळेस कितीतरी तिने भेट घेऊन स्वतः गेलेली आहे. त्याच्यामध्ये 2 बुतले द्राक्षारस, 5 मेंढरांचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, 100 घड किसमिस, 100 ढेपा अंजीर, हे जे आपण वर्णन ऐकतो, तर देणारे किती स्वखुशीने देत होते आणि सडळ हाताने देत होते, हे आपल्याला दिसून येतं. आणि ज्यावेळेस शबाची राणी सलमोन राजाला भेटायला आली त्यावेळेस तिने सुद्धा भरपूर वस्तू ती घेऊन आली. 120 किकार सोने, सुगंधी असे विपुल द्रव्य, बहुमोल रत्ने. आणि त्याच वेळेस सलमोन राजाने सुद्धा तिला जाताना बहुत साऱ्या गोष्टी दान म्हणून दिलेल्या आहेत, भेट म्हणून दिलेल्या आहेत. आज आपण आजच्या काळात पाहत आहोत, आपले राजे दुसऱ्या राजाला भेटायला जाताना काय घेऊन जातात? आपल्या सर्वांना ते परिचित आहे, ते चॉकलेट घेऊन जातात. परंतु या इथे आपल्याला पवित्र शास्त्रात स्पष्ट दिसून येतं की उत्तमातलं उत्तम जे आहे ते लोक घेऊन जात होते. देवाच्या माणसाला भेटायला जाताना सुद्धा की काही ना काही घेऊन जात होते. ज्यावेळेस पहिले राज्याच्या 14व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतं
की राजा यराबाम तो आपल्या पत्नीला सांगतो देवाच्या माणसाकडे जाऊन भेट. त्यावेळेस जाताना तिने 10 भाकरी, पुऱ्या, मधाची कुपी हे ती घेऊन गेली. आणि तुम्हाला अजूनही माहित आहे की इयोबाला भेटायला ज्यावेळेस इयोब 42वा अध्याय त्याच्या 11व्या वचनामध्ये हे नमूद केलेलं आहे की त्याच्या सर्व बंधू, त्याच्या सर्व बहिणी आणि ओळखीचे लोक सुद्धा त्याला भेटायला आले. त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाने त्याला एक कसिता म्हणजे एक चांदीचं नाणं आणि एक सोन्याची अंगठी अशा गोष्टी त्याला भेट म्हणून दिलेल्या आहेत. तर हा दुसरा मुद्दा आपला होता की आपण पूर्वीचे लोक कशा प्रकारे देवाला अर्पण करत होते. आणि आपण अजून पुढे जाऊया. पहिला मुद्दा झाल्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. त्याच्यामध्ये देण्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगते, कसं द्यावं, काय द्यावं याबाबत पवित्र शास्त्र आपल्याला काय म्हणत आहे. तर निर्गम याच्या 25व्या अध्यायामध्येच परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावेत, पण जो कोणी मनापासून अर्पण करण्याची ज्याची इच्छा असेल अशांचेच अर्पण स्वीकारावे. उगाच आणायचे म्हणून किंवा भाग पडते म्हणून कोणी देऊ नये असं परमेश्वर मोशेला स्पष्ट सांगत आहे. आणि लेवीमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं 27:32 मध्ये की सर्व उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश हा परमेश्वराचा आहे आणि तो परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र असा आहे. आणि म्हणून उत्पत्तीमध्येच आपल्याला अब्राहमाने अवघ्यात आपल्या जेवढं उत्पन्न आहे त्याचा 10वा भाग मल्कीसदेकास अर्पण केलेला दिलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रात मलाखीमध्ये परमेश्वर स्वतः म्हणत आहे की माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भांडारामध्ये आणा, म्हणजे आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वादाचा तुमच्यावर मी वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रसिद्धी पहा. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा बऱ्याच गोष्टी या देण्याविषयी म्हटलेलं आहे. देताना कसं दान करावं, तू दान देताना तुझा उजवा हात काय करतो हे त्याच्या डाव्या हाताला कळवू नये. त्याचप्रमाणे तू मत्ते 10 मध्ये लिहिलंय तुम्हाला फुकट मिळाले आहे, तुम्ही फुकट द्या. आणि इब्रीमध्ये म्हणत आहेत 13व्या अध्यायामध्ये 16व्या वचनात दान करण्यासाठी विसरू नका. बऱ्याच लोक बरेच गोष्टी विसरतात, परंतु परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे वारंवार त्याच्या सेवकांच्या द्वारे सुद्धा सांगत आहे की तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्यापेक्षा अधिक तुम्ही इतरांना द्या, कारण ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला सुद्धा परत मिळणार आहे. दान देणाऱ्याने ते उदारपणे द्यावे, इंग्रजीमध्ये लिबरली लिहिलेलं आहे, आणि उदारपणे आम्ही द्यावं अशी प्रभूची इच्छा आहे. आणि हे असे वेगवेगळे संदर्भ आपल्याला देण्याविषयी पवित्र शास्त्रात दिसतं. तिसरा मुद्दा आपण पटकन जाऊया. त्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही देवासाठी काय दिलं, देवाचे दान काय आहे. प्रियांनो, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच देवाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे आणि देत आहे. सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी ज्यावेळेस आमची निर्मिती केली त्याने स्वतःचं प्रतिरूप आम्हाला दिलं. स्वतःच्या प्रतिरूपाचा परमेश्वराने आम्हाला निर्माण केलेला आहे आणि स्वतःचा जीवनाचा श्वास त्याने आम्हाला दिलेला आहे. त्याचमुळे आज आपण जिवंत आहोत आणि आपलं जीवन चालू आहे. आमच्यासाठी त्याने सृष्टी निर्माण करताना प्रकाश, हवा, पाणी सर्व काही दिलेलं आहे. योहान 3:16 या वचनामध्ये आपल्याला दिसून येतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळणार. एकुलता एक प्रिय पुत्र परमेश्वराने आमच्यासाठी दिलेला आहे, यासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. आणि म्हणून रोम 6 मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं देवाने काय दिलं की आमचं पापाचं वेतन मरण होतं. आम्ही सर्वजण पापी असताना आमच्या कपाळपट्टीवर मरण हे लिखित होत, परंतु देवाचं कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन म्हणून प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून 2 करीन त्याच्या 9व्या अध्याय 15व्या वचनामध्ये देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण त्याची स्तुती करूया. खरोखर अशा प्रकारे देवाने आम्हाला अद्भुत रिश्तेने बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगामध्ये आला त्यावेळेस त्याच्याकडे एक पैसा सुद्धा नव्हता, परंतु त्याने आम्हाला भरभरून दिलेला आहे.
अंधाळ्यांना डोळे, रोग्यांना आरोग्य, भूतग्रस्तांना अशुद्ध आत्म्यापासून सुटका, आणि आम्हाला प्रत्येकाला त्याने जीवनदान दिलेलं आहे. त्याच्या स्वतःच्या अर्पणाच्या द्वारे त्या वधस्तंभावर त्याने अर्पण दिलेलं आहे, ज्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत. आम्हाला सार्वकालिक जीवनाची शाश्वती मिळालेली आहे. हे तिसरा मुद्दा आपण पाहिला की देवाने आम्हासाठी काय दिलेलं आहे. आणि सर्वात शेवटचा आणि चौथा मुद्दा असा आहे की आम्ही आता परमेश्वराला काय देत आहोत, आम्ही कशा प्रकारे देत आहोत. प्रियांनो, प्रभूने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. आणि आम्ही जेव्हा जेव्हा जी वचनं आता थोडक्या वेळामध्ये अतिशय विस्तार न करता, विश्लेषण न करता केवळ वचनं आपण ऐकलेली आहेत, परंतु ज्यावेळेस आम्ही याच्यावर मनन करतो, विचार करतो, तर आम्हाला सर्वप्रथम आम्ही त्याला काय देत आहोत याचं उत्तर आमच्याकडे आहे का. त्यासाठी काही प्रश्न आहेत की प्रभूला आम्ही त्याचं जे सर्वप्रथम स्थान आहे ते त्याला देतो का. फर्स्ट प्रायोरिटी आम्ही त्याला देतो का. आणि प्रभूला त्याचे योग्य असे सन्मान किंवा आदर आम्ही त्याला देतो का, की प्रभूला त्याचा योग्य अशी प्रकारची आराधना किंवा स्तुती आम्ही देतो का. संत पौल वारंवार त्याच्या सर्व पत्रामध्ये लिहित असतो की मी प्रभूचे अनुकरण करतो, तुम्ही तसेच प्रभूचे अनुकरण करा, असं तो वारंवार प्रत्येक मंडळामध्ये लिहिताना सांगत आहे. आज आम्हाला सुद्धा हा प्रश्न आहे की आम्ही प्रभूने सांगितलेले शिकवणीप्रमाणे अनुकरण करत आहोत का. खरोखर प्रियांनो, अशा प्रकारे आम्ही परमेश्वराला काय देत आहोत ज्याने आमच्यासाठी सर्व काही दिलं. प्रियांनो, एक छोटी जाता जाता एक गोष्ट सांगून जातो, सत्यकथा, की वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तुम्हाला फुकट मिळालं आहे, तुम्ही फुकट द्या. माझ्या शेजारी एक घर आहे, बंगला आहे. त्या घरामध्ये एक श्रीमंत कुटुंब राहत आहे आणि त्यांच्याकडे सर्व काही आहे. बंगला आहे, गाड्या आहेत, एसी आहे, एव्हरी सगळ्या सुखसोयी आहे. एकदा एक गरीब बाई आमच्याकडे आली होती, मजूर होती काम करण्यासाठी. तिला त्या बाईने बोलवलं आणि तिला विचारलं, तुला गहू पाहिजे का, मी तुला गहू देते. आणि नंतर त्या बाईला तिने विचारलं, कसे आहेत ते गहू. ती म्हणते, तुला बाजारात 30 रुपये किलो गहू मिळतात, मी तुला 20 रुपये किलोने गहू देते. कारण त्या बाईकडे रेशनवर घेतलेले गहू होते, जे सरकारने तिला मोफत दिलेले आहे, फुकट दिलेले आहे. आणि तीच स्त्री एक श्रीमंत स्त्री आहे, परंतु तिच्याकडे भगवा रेशन कार्ड आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना दिलं जाणारं रेशन कार्ड. परंतु ती स्त्री ते फुकट गहू घेऊन त्या गरीब स्त्रीला, मजूर स्त्रीला 20 रुपयाने देत आहे. प्रियांनो, हे अशा प्रकारचं आमचं देणं नसावं. अशा कितीतरी गोष्टी, उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहेत. आम्हाला परमेश्वर देत आहे, आम्ही आज ते घेण्यामध्येच आनंद मानत आहोत. पण प्रभू आम्हाला सांगत आहे, मी घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक धन्यता आहे. आणि हे देणं आपण करूया की प्रभू करो तुम्हाला सर्वांना या वचनाप्रमाणे घेण्यापेक्षा देण्यात अधिक धन्यता मानण्यास सहाय्य करो. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला अधिक उत्साहित करो की आम्ही कुठे आहोत, आम्ही काय देत आहोत, आम्ही किती घेत आहोत आणि किती देत आहोत. प्रियांनो, अधिक प्रभूला देण्यासाठी प्रभू आमच्या मनाची तयारी करो. आणि या वचनाबद्दल, या वेळेबद्दल मी प्रभूला धन्यवाद देत आहे. आणि एक छोटस एक वाक्य मी म्हणत आहे गीताच्या द्वारे, यीशु ने तेरे वास्ते अपना लहू बहा दिया, इसके बदले पापी मन यीशु को तूने क्या दिया, यीशु को तूने क्या दिया. प्रभू या वचनावर आशीर्वाद.